सध्या मंचर नगरपंचायतची निवडणूक चालू आहे. विरोधकांकडून वेगवेगळी आमिष दाखवली जात आहेत, वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जात आहेत. तर मी प्रामुख्याने मी तुमच्यासमोर याच्यासाठी आज आलेलो आहे की जो आमचा समोर एक कॅन्डिडेट आहे, विरोधी उमेदवार, मी आजपर्यंत तरी त्याचं नाव नव्हतं घेतलं, पण मला आज ती सांगायची गरज वाटली. दत्तात्रय दशरथ गांजाळे ही जी व्यक्ती आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल, काही वर्षापूर्वी आमची अतूट मैत्री होती, बरोबर? अतूट मैत्री होती. आमचा फार मोठा एक चांगला ग्रुप होता. माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये संतोष गावडे असेल, मी असेल, दत्तात्रय गांजाळे असेल, किंवा आपला सुशांत जाधव असेल, सागर गांजाळे असेल, शिवाजी राजगुरू असेल, सुनील पानखिले असेल, कैलास काळे असेल, ही सगळी मंडळी आदरणीय दादांचं काम प्रामाणिकपणे करत होतं. किचन कॅबिनेट म्हणून आम्हाला ओळखलं जायचं. कुठलेही प्लॅनिंग करायची असतील, कुठल्याही निवडणुका असतील किंवा अन्य काही कार्यक्रम असतील, याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही दादांचं प्रामाणिकपणे काम करत होतो. पण नंतरच्या काही काळांमध्ये म्हणजे सर्वात जवळ संतोष होता गावडे, परंतु संतोष गावडेला बाजूला करण्याचं काम त्या दत्तात्रय गांजाळेंनी केलं. दादांपासून बाजूला न्यायचं काम त्या दत्तात्रय गांजाळेंनी केलं. तर दत्तात्रय गांजाळेंची राजकीय महत्त्वाकांक्षा नंतर एवढी वाढली, ज्या दादांनी त्याला सगळं काही दिलं, स्वतःच्या ताटात घेऊन. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा माणूस मंचरला काय करत होता तुम्हाला माहिती आहे. स्वतःची एक बेकरी आहे, ते पाव विकायचं काम करत होतं. त्याला तिथून उचलून दादांनी स्वतःच्या जवळ घेतलं, स्वतःच्या छत्रछायेखाली घेतलं. सर्वात प्रथम जेव्हा तो ग्रामपंचायतला उभा राहिला तेव्हा त्याचा पराभव झाला होता. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण मी सांगतो, पराभव झाला होता. त्यानंतरची पुन्हा एकदा निवडणूक लागली. त्या निवडणुकीमध्ये दादांनी स्वतः गल्ली गोळात जाऊन त्याचा प्रचार केला. स्वर्गीय रिकप शेठ भंडारी, आता ते हयात नाहीये, फार मोठे उद्योजक बिल्डर होते ते, त्यांना सुद्धा त्याच्या प्रचारात उतरवलं. थोडी आर्थिक रसदही पुरवली आणि त्याला निवडून आणलं. निवडून आणल्यानंतर अनेक जणांचा विरोध होता त्याला सरपंच करण्यासाठी, परंतु दादांनी जवळचा माणूस, हक्काचा माणूस म्हणून त्याला सरपंच केलं. सरपंच केल्यानंतर ह्या महाशयांनी डोक्यामध्ये हवा गेल्यानंतर यांनी दादांना थोडं डावलायला सुरुवात केली. तुमच्या नंतर निदर्शनास आला असेल, मग पाण्याची योजना असेल ती मीच केली. मला आता एक सांगा, एक सरपंच म्हणून माणूस पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीची, म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील, यांची गरज आहेच ना. नाही तर यांना शिपाई सुद्धा तिथं आतमध्ये प्रवेश देणार नाही. आता तुम्हालाही माहिती प्रवेश कसा मिळतो तिथं. मग एवढं काही सारं असताना यांनी दादांनी याला गॅस एजन्सी ताब्यात दिली. चाकणला जी दादांची गॅस एजन्सी आहे ती ताब्यात दिली. त्या ठिकाणी या माणसाने अपराध केला, दादांचा विश्वासघात केला आणि मोठच्या मुलासारखं ज्या दादांनी जीव लावला त्यांच्या पाठीने त्याच्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री असतील सुरेश अंगडी, त्यांना सांगून दादांनी याला रेल्वेचे टेंडर दिले. रेल्वेचे जे किचन असतात त्याचं काम दिलं. त्याच्या माध्यमातून आज मंचरमध्ये चौकाचौकांमध्ये चर्चा आहे. अनेक व्यापारी असतील, चांगली माणसं असतील, या माणसांकडून कोट्यवधी रुपये घेण्याचं काम या माणसाने केलं. आता बाकी पुढं काय चाललंय तुम्हाला सगळं माहिती. आता तुम्ही म्हणसाल हे आज तुम्ही का बोलताय किंवा कशासाठी बोलताय, मला फक्त तुम्हाला त्याचा जो खरा चेहरा आहे ना तो समोर आणायचा, त्याच्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो. मग बाकीचं आता बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी सरपंच असताना काय काय दिवे लावले, मी तुम्हाला आता पुराव्यासह देणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत. मग आता मंचरमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं, तर स्ट्रीट लाईटचं काम करताना तो एक खांबळा जो दिसतोय ना, तो 3-3 लाख रुपयाचा आहे का? तो 3 लाख रुपयाचा. तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर 70 ते 80 हजाराला तो खांबळा भेटतो, पण तो 3-3 लाख रुपयाचा एक खांबळा आहे. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार. आता किती खांबळे तुम्ही बघा मंचरमध्ये जे स्ट्रीट लाईट लावले होता त्यावेळेस. दुसरी गोष्ट आहे, हे कोरोनाचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला, पालुपत त्यांनी चालू केले. कोरोना काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर म्हणजे जी परिस्थिती वळवली, त्यानंतर शासनाने असे निर्णय घेतले होते की महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, नगरपंचायत असतील, ग्रामपंचायत असतील, यांना स्थानिक लेवलवर काम करण्यासाठी अथॉरिटी दिली होती. बाकी कुणालाही अथॉरिटी नव्हती. आता ही अथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या तत्कालीन सरपंच असतील,
यांना जे कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोक पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती। ह्या बाजरांनी काय केलं असेल, याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव आहे मोठा। यांनी अक्षरशः मैताचे फोटो काढण्यासाठी कॅमेरामन बरोबर नेले आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसला। आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का, मैतांचे व्हिडिओ काढणे? हा, तू काम करतोय कर, इथंच काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथं जिथं ह्या व्यवस्था केल्या होत्या त्या त्या ठिकाणी झालं। त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही? व्हिडिओ व्हायरल करणे, मयत जळतानाचे व्हिडिओ व्हायरल करणे, केलं का असं काही? पण यांनी केलं, कारण याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती, बाकी काहीही नाही। या अशा गोष्टी आहेत। त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार आहे त्यांच्या काळामध्ये झालेला, तर तो असा आहे की माझ्याकडे काही जो अहवाल आहे